विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज 3 फेब्रुवारी 2026 च्या चालू घडामोडी बघणार आहोत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कपातीची घोषणा केलेली आहे. या टॅरिफ कपातीमध्ये अमेरिकेनं लावलेलं टॅरिफ 50% वरून 18% आलेलं असून अमेरिकी वस्तूंवरील आयात शुल्क भारत 0% आणणार आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असून प्रोग्रेसिव्हली. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाऐवजी अमेरिकेकडून इंधन खरेदी करण्याचं भारताला आश्वासन दिलं असं सांगितलं आहे. यामध्ये व्हेनेझुएला या देशावर जे अमेरिकेचं नियंत्रण आहे आणि त्याच्या तेलावर नियंत्रण आहे ते तेल भारताकडे वळवण्याचा त्यांचा निर्णय आहे. भारतातील परस्पर आयात शुल्क 18%वर आणलं गेलं आहे आणि नवं आयात शुल्क हे तात्काळ लागू करण्यात आलं आहे. आणि ही महत्त्वाची घडामोडी अमेरिकेच्या ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा या क्षेत्रातून भारत 500 अब्ज डॉलर्सची खरेदी करणार आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून आयात वाढवत आहोत आणि त्यांच्या मार्केटमध्ये भारतीय वस्तूंचं जे कर आहे ते पण आपण त्या बदल्यात कमी करून घेतोय. आणि हा करार तत्काळ प्रभावाने लागू होणारा नवीन व्यापार करार असेल. पंतप्रधान मोदी यांच्या मैत्री आणि परस्पर आदरातून तात्काळ प्रभावाने अमेरिका आणि भारत यांनी या करारावर सहमती दर्शवली आहे. अमेरिका इथं तुम्ही वाचून घेऊ शकता की किती किती वस्तू आणि त्याच्या टॅरिफ बद्दल एक्स्ट्रा डिटेल दिलेले आहेत. पुढे जाऊ. महाराष्ट्र राज्यावर जो कर्जाचा बोजा आहे त्याबद्दल ही बातमी आजच्या लोकमत मध्ये आलेली आहे. महत्वाची बातमी. कोणत्याही राज्यावर असणारा जो कर्जाचा बोजा आहे किंवा कर्ज घ्यायचं जे लिमिट आहे ते केंद्र सरकार आणि RBI हे मिळून ठरवत असतं. त्याच्यामध्ये वित्त विभागानं काय स्पष्ट केलेलं आहे, या तरतुदीमध्ये म्हणजे वेतनावरील खर्च हा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 52% अर्थसंकल्पीय तरतूद वितरित झालेली आहे आणि प्रत्यक्ष खर्च फक्त 40% निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. महाराष्ट्र राज्यावर सगळ्यात महत्वाचं 9 लाख कोटींचं कर्ज आहे. किती? 9 लाख कोटी. फार महत्वाची बातमी आहे. 9 लाख कोटींचं कर्ज आहे आणि यावर्षी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याचे आपल्याला याबद्दल परिणाम दिसू शकतात. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी 52% इतकाच निधी वितरित करण्यात आला. 40% एवढाच निधी प्रत्यक्ष खर्च झाला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 मार्च रोजी आपला राज्याचा अर्थसंकल्प दाखल करणार आहेत, सादर करणार आहेत आणि 2025-26 मधील प्रत्येक विभागाची तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च याचा विचार करताना कपात ही फार महत्त्वाची ठरणार आहे. यावेळेस लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना मिळणारी वीज आणि जी सबसिडी आहे वेगवेगळ्या प्रकारची त्या सबसिडीचा फटका या कर्जाच्या रूपानं महाराष्ट्राला बसतोय आणि त्या प्रमाणात जे टॅक्सेस आहे राज्य सरकारचे ते टॅक्सेस त्या प्रमाणात वाढलेले नाहीये. आता या कर्जावरील कर्जाची परतफेड, त्यावरील व्याज, जिल्हा नियोजन निधी, आमदार निधी आणि केंद्र सरकारतून घेतलेल्या दीर्घकालीन कर्जाची परतफेड या बाबींमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे. आता 2025-26 साली 25-26 मध्ये अंदाजित महसूल 5.61 लाख कोटी आणि करांमधून डिसेंबरपर्यंत 3.71 लाख कोटी रुपये
राज्य सरकारला मिळाले, जे अंदाजित उत्पन्नाच्या 66.24% आहे. आता जे 66.24 ते 100% याचा जो डिफरन्स आहे तो राज्य सरकार कर्ज म्हणून घेते, हे लक्षात ठेवा. आपण आता सगळ्यात महत्वाचं हा ऑप्शन बघणार आहे. राज्याने घेतलेल्या कर्जाची मर्यादा ही 18.87% इतकीच असल्याचे समर्थन सरकार करत आले आहे. आता सगळ्यात महत्वाचं या टॉपिकचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर सध्या राज्यावर 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज आणि परतफेडीसाठी वर्षाखाली 64,000 कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागते. म्हणजे फक्त 64,000 कोटी रुपये आपले फक्त हे कर्जाचं व्याज आणि परतफेडीसाठी जातात. आणि राज्यांना एकूण स्थूल उत्पन्नाच्या 23% कर्ज घेता येतं. आणि हे 23% लिमिट कोणी ठरवून दिलेले आहे? फायनान्स कमिशनने रेकमेंडेशन दिलेले आहे 23% कर्जाच्या लिमिटचा, आणि ते केंद्र सरकार आणि RBI यांनी मिळून ते इम्प्लिमेंट करायचं असतं. पुढं राज्यभरात 5 वर्षात 300 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेऊन हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापण्यात येणार आहे आणि हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंजसाठी याबाबत लढा देणार आहे. आता यामध्ये पर्यावरण संवर्धन म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, हवामान बदलाशी लढा क्लायमेट चेंजशी आपल्याला लढायचं आहे, आणि ग्रामीण रोजगार निर्मिती म्हणजे रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन, या 3 सूत्री कार्यक्रमावर 2026 ते 2031 या काळात 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या वृक्ष लागवडीच्या संदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO, त्याचबरोबर स्टार्टअपचा सहभाग असणार आहे. प्रस्तावित मिशन हरित प्राधिकरण 300 कोटी वृक्ष लागवड मिशन याबद्दल राज्यातील वन क्षेत्र 33% मिशन मोडवर करण्यासाठी, कारण की आपलं जे फॉरेस्ट पॉलिसी आहे, फॉरेस्ट पॉलिसी आपल्या भारत सरकारची, त्याच्यात हे मार्गदर्शक तत्व आहे की मिनिमम 33% फॉरेस्ट कव्हर पाहिजे असं. आता मराठवाड्यामध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे, कारण की मराठवाड्यामध्ये जरासं कोरडं हवामान असतं आणि पाऊस पण जो विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत किंवा कोकणाच्या तुलनेत मराठवाड्यात पाऊस कमी पडतो. तरी मराठवाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागात हा कार्यक्रम पारदर्शकपणे लावण्यात यावा. ही महाराष्ट्र टाइम्स मधली न्यूज आहे आणि ही लोकमत मधली न्यूज आहे. या बातम्या तुम्ही कव्हर करून घेऊ शकता. नेक्स्ट, चिकन नेक म्हणजे आपल्या भारताचं, हा जर नकाशा पकडला, हे तुमचं नॉर्थ ईस्ट, इथं हा बांगलादेश, इथं जे हा बिहार, हा खाली बंगाल. जेव्हा आपण बंगालमधून नॉर्थ ईस्टला जातो, जर तो हा 40 ते 45 किलोमीटरचा हा जो कॉरिडॉर आहे छोटा, त्याला चिकन नेक म्हणलं जातं. त्या पश्चिम बंगालमधील चिकन नेक कॉरिडॉरला मध्ये भूमिगत रेल्वे मार्ग टाकण्याची योजना आखली जात आहे. या 20 किलोमीटरपेक्षा जास्त किमीपेक्षा जास्त रुंदी असलेली ही भूपट्टी नेपाळ आणि बांगलादेश या दोन देशांच्या दरम्यान आहे, आणि भूतान आणि चीन हे देश इथून काही 100 किलोमीटर अंतरावर आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीनं या भूमिगत रेल्वे मार्गाला फार महत्व आहे. चिकन स्नेक हा एक सामरिक कॉरिडॉर उत्तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडी या भागात आहे. सिलिगुडी हे फार स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे आणि हे उत्तर पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. हा जो प्रोजेक्ट आहे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे हा प्रोजेक्ट बनवेल. या रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या बजेटमध्ये जे 1 फेब्रुवारी आले त्याच्यामध्ये भरपूर कामांना गती देण्यात आली. रेल्वे प्रकल्पांसाठी भांडवली खर्चातून, सगळ्यात महत्वाचं भांडवली खर्चातून उत्तर प्रदेशला 20,000 कोटी, राजस्थानला 10,000, मध्य प्रदेशला 15,000 आणि महाराष्ट्राला 26,000 कोटी रुपये मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा.
पुढचा दलाई लामा, आदरणीय दलाई लामा यांना संगीत विश्वातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा पुरस्कार आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या दलाई लामांना किंवा व्यक्तीला देण्यात आलेला आहे. ग्रॅमी पुरस्कारांमध्ये एक श्रेणी आहे ऑडिओ बुक, नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग, रेकॉर्डिंग, ही जी श्रेणी आहे त्यांच्यात दलाई लामा यांना मेडिटेशन, द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस दी दलाई लामा या त्यांच्या कामाकरता त्यांना मिळालेला आहे. आणि चीनने काय केलंय, चीनने निषेध केलेला आहे या दलाई लामांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि फुटीरतावादी कारवायांना हा बढावा देण्यात येतोय असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. महाराष्ट्रासाठी रेल्वेची 24,000 कोटी रुपयांची तरतूद. आता 24,000 म्हणजे 23,926 कोटी महाराष्ट्राला सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश 20,000 कोटी, राजस्थान 10,000 कोटी, मध्य प्रदेश 4,000 कोटी आणि इथं बघताय गुजरातला भरपूर मोठा निधी दिलेला आहे 17,366 कोटी. उत्तराखंडला सुद्धा हा जो पहाडी इलाका आहे त्याला पण 4,769 कोटी दिलेले आहेत. यामध्ये बुलेट ट्रेन हा प्रकल्प पुढील वर्षी सुरू होण्यात असणारे सांगितलेले आहे आणि एका बोगद्याचा काम जे महाराष्ट्रात आहे ते प्रारंभ लवकरच होणार आहे. आणि मुंबई ते पुणे या हायस्पीड रेल्वे अवघ्या 48 मिनिटाचा प्रवास, पुणे ते हैदराबाद हा 1 तास 55 मिनिटाचा प्रवास आणि मालवाहतुकीसाठी म्हणजे लॉजिस्टिक कॉरिडॉर, काय म्हणतो आपण लॉजिस्टिक कॉरिडॉर मालवाहतुकीसाठी तो पण बनवला जाणार आहे. यामध्ये राज्यातील 132 नवीन रेल्वे स्थानकांचे पुनर्निर्माण केले जाणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये 238 वातानुकूलित आणि स्वयंचलितरित्या दरवाजे बंद होणाऱ्या नवीन अत्याधुनिक गाड्या सुरू केल्या जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. गोव्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 515 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीपेक्षा ही रक्कम 20 पटीने अधिक असल्याचा दावा, म्हणजे काँग्रेसच्या सत्ता काळात जी रक्कम मिळायची त्याच्यापेक्षा 20 पटींनी ही रक्कम जास्त आहे. सध्या राज्यात सर्व रेल्वेचे 1.70 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचं पण रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यभरात कुणबी नोंदी. आता कुणबी नोंदी हा प्रश्न MPSC किंवा UPSC या परीक्षांना महत्वाचा नसून पण हे तुम्हाला मुख्य परीक्षा आणि तुमची मुलाखत यामध्ये येऊ शकतं, कारण की जे मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जे महाराष्ट्रात आंदोलनं झाले त्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये 31 डिसेंबर 2025च्या अहवालानुसार शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे राज्यभरात 11,80,383 जात प्रमाणपत्राचे वाटप केलेले आहे. आता कोणत्या महसूल विभागात किती कुणबी नोंदी आणि जात प्रमाणपत्राचं वाटप आतापर्यंत किती झालंय ते इथं दिलेलं आहे. माजी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीने बऱ्याचशा नोंदी सुधारलेल्या आहेत आणि जे मराठा समाजाचं जे कुणबी सर्टिफिकेट करता जे आंदोलन झालंय त्याच्यामध्ये ही संदीप शिंदे ही समिती महत्वाची आहे. आणि मराठवाड्यात या नोंदी कमी आढळलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. हा शेवटचा पेज. वीरभद्रन रामनाथन यांना क्रुफर्ड हा पुरस्कार मिळालेला. आता क्रुफर्ड हा पुरस्कार कशाबद्दल, भूविज्ञान म्हणजे भूगर्भशास्त्र किंवा आपण त्याला जिओलॉजी असं म्हणतो. जिओलॉजी म्हणजे खडकांचा अभ्यास, भूगर्भशास्त्र जमिनीच्या आतलं, त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार देणाऱ्या रॉयल स्वीडिश अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला भूविज्ञान क्षेत्रातील नोबल असं सुद्धा म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यांनी एक महत्वाचं नासामध्ये त्यांनी काम केलंय. 1975 मध्ये असताना त्यांनी हा महत्वाचा शोध लावला. क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे रेफ्रिजरेटर मध्ये वापरला जाणारा वायू आहे तो CFC
तो काय करतो, कसं वातावरणात बदल घडवतो आणि हीट कशी ट्रॅप करतो, वायूमध्ये वातावरणातील उष्णता पकडून ठेवण्याची क्षमता 10,000 पटीने अधिक असते असे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांचा जन्म मदुराईमध्ये आणि शिक्षण चेन्नईत झालेला आहे. भारतातील हवा प्रदूषणाचा आणि भारतातील मान्सून कमकुवत होण्याचा तसेच हिमालयातील हिमनद्यांचा वितळण्याचा संबंध कसा असतो याच्यावर सुद्धा त्यांनी रिसर्च केलेला आहे. आता भारताने आपल्या बजेटमधून शेजारील देशांना मदत केलेली आहे. त्याच्यात सर्वाधिक मदत भूतानला, जो आपला मित्र देश आहे, याला 36 अब्ज रुपये भारताने दिलेले आहेत. इथं 36 अब्ज डॉलर नसून 36 अब्ज रुपये आहेत, हे लक्षात ठेवा. आता भूटानमध्ये 36 अब्ज, नेपाळ 12 अब्ज, मालदीव 8 अब्ज, श्रीलंका 6.4 अब्ज, म्यानमार 4.8, अफगाणिस्तानला पण आपण दिलेले 2.4 अब्ज, आफ्रिकी देशांना पण 3.6 अब्ज, बांगलादेशला 1 अब्जापेक्षा थोडं कमी, कारण की इथं वेगवेगळे पॉवर प्रोजेक्ट आहेत, अजूनही पॉवर प्रोजेक्ट आहेत आणि बाकीचे पण डेव्हलपमेंट रिलेटेड आपण त्यांना मदत केलेली आहे. पण आता सध्या डेव्हलपमेंट असिस्टन्स, आता सध्या वातावरण थोडं तापलेलं आहे दोन्ही बाजूनी, पण आपण आशा करूया का बांगलादेश बरोबर आपले संबंध लवकरच सुधारतील. मंगोलियाला सुद्धा आपण जवळपास 0.40 अब्ज म्हणजे अर्धा अब्जापेक्षा कमी रक्कम दिलेली आहे. आता शेवटची बातमी, ऑपरेशन स्ट्राईक याच्या अंतर्गत 10 राज्यांमध्ये छापे मारण्यात आले. त्या 10 राज्यांमध्ये जे छापे आहेत त्याला सायबर आर्थिक फसवणुकीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआय या एजन्सीने देशभरात मोठी कारवाई केली आणि 10 राज्यातील 35 ठिकाणी छापे टाकून अनेक सायबर गुन्हेगारांना अटक केली. यामध्ये ऑपरेशन सायबर स्ट्राईक हे करून 30 जानेवारीपासून कारवाई सुरू करण्यात आलेली होती. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, कुवेत, आयर्लंड, सिंगापूरमधील एजन्सीजचा सहकार्य घेण्यात आलं. या वेगवेगळ्या राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय सायबर टोळ्यांचा भांडाफोड करण्यात आलेला आहे. आणि ई सर्व्हिस moikw.com या डोमेन खाली कुवेतचा ई विजा आणि कुवेतमधील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची आमिष दाखवून भारतीय लोकांची फसवणूक हे जाळं करत होतं. यामध्ये हे डिटेल बाकीचे, याच्यामध्ये ऑपरेशन साय स्ट्राईक हे मेन्स आणि प्रिलिम करता महत्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच.